विठ्ठल भेटीची ओढ, श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, 700 वारकरी पायी वारीत सहभागी. वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा, जाये नेमे पंढरीसी, चुको नेदी तो वारीसी. आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी, एका जनार्दनी करी वारी, धन्य तोची बा संसारी. अशा सार्थ शब्दात संत एकनाथ महाराजांनी पंढरपूरच्या वारीचे महत्त्व विशद केले आहे. वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात दरवर्षी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी सहभागी होते. परंपरेनुसार यंदाही श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींची पालखी 21 जून रोजी सकाळी 7 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाली. पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे 57वे वर्ष आहे. पालखी प्रस्थानामुळे शेगाव नगरीत भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेकडो वारकरी या पायी वारीत सहभागी झाले आहेत. संत नगरी शेगाव पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारीसाठी श्रींची पालखी आज 21 जून रोजी सकाळी 7 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यंदा पालखी सोहळ्याचे 57वे वर्ष असून भक्ती, सेवा आणि संत परंपरेचा अखंड प्रवाह पुन्हा एकदा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. सुमारे 700 वारकरी, टाळकरी, पताकाधारी आणि सेवेकरी जय हरी विठ्ठल, गणगण गणात बोते या अखंड नामघोषात श्रींच्या पालखीसोबत पायी वारी करणार आहेत. टाळ मृदुंगांचा निनाद, भगव्या पताकांची डोलणारी रांग आणि मुखी हरिनामाचा गजर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. श्री क्षेत्र नागझरी येथे महाप्रसादानंतर पालखीच्या पुढील प्रवासास आरंभ होणार आहे.